मित्र हो, सप्रेम जय भारत. मनातले खदखद व्यक्त करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. परवाच काही 2 दिवसापाठीमागं परभणीमध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचं विटंबना झालेली आहे. ती प्रतिकृती बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर काहीतरी होती आणि भारतीय संविधानाच्या या प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबनेच्या निमित्तानं मी बहुजन समता पार्टीच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर निषेध असा व्यक्त करतो. मित्रांनो, एक खंत व्यक्त करावीशी वाटते. मागच्या काही दिवसापाठीमागं निवडणुका झाल्या. निवडणुकीच्या भाषणामध्ये प्रत्येक जण हे निवडून गेलेले असतील किंवा निवडणुकीत पडलेले असतील, या सर्वांनीच प्रत्येकाने आपापल्या भाषणामध्ये पुरोगामी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांच्या, नेत्यांच्या किंवा महापुरुषांच्या नावांची घोषणा केली. ज्या भारताला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, ज्या संविधानाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 75 वर्षाच्या अमृतकालामध्ये भारतीय संविधानाचंच जर असा अपमान होत असेल तर दलित चळवळी हा अपमान सहन करून घेणार नाहीत. ही मोठी शोकांतिका या ठिकाणी मला व्यक्त करावीशी वाटते. बाबासाहेबांचं नाव घेणारे, पुरोगामी चळवळीचं नाव घेणारे किंवा महापुरुषांची नावं घेणारी माणसं, एकही नेता मला रस्त्यावरती उतरताना दिसत नाही किंवा आपली खंत व्यक्त करताना दिसत नाही किंवा जाहीर असा निषेध व्यक्त करताना दिसत नाही. ही मोठी शोकांतिका या भारत देशामध्ये आहे. ज्या बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र प्रयत्न करून भारताचं संविधान या भारत देशाला सुपूर्द केलं, ज्या संविधानावरती ही भारताची न्यायव्यवस्था चालते, ही जी भूमिका घेणारी जी माणसं आहेत, या माणसांना माझं निवेदन आहे की बाबांनो, ज्या बाबासाहेबांचं तुम्ही नाव घेऊन ही भूमिका घेता तुम्ही, त्या बाबासाहेबांच्या बद्दल तुम्हाला किती आदर आहे या ठिकाणी मला दिसतंय. तर मित्र हो, आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना विनंती आहे की हा आपल्या अस्तित्वाचाच नव्हे तर आपल्या स्वाभिमानाचा आणि आपल्या बाबासाहेबांच्या विचारधारेचा अपमान आहे आणि तो अपमान आम्ही सहन करून घेणार नाही. आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरू आणि दलित चळवळीचा हा जो आक्रोश आहे, तो आक्रोश आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा सर्वांनाच विनंती करतो की या घटनेचा जाहीर असा निषेध सर्वांनी व्यक्त करावा आणि बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर आणि स्वाभिमान जागृत करावा, एवढीच माझी विनंती आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान.